मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत महालक्ष्मीचं आख्यान देवी भागवत पुराणातील। तर बरेच काही तुमच्या कमेंट्स आल्या, भरपूर कमेंट्स आल्या आणि भरपूर गावांच्या कमेंट्स आल्या। धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि माझं चॅनल पुढे घेऊन जाण्यासाठी शालिनी भक्तिसागर कथा ते माझं सेकंड चॅनल आहे, त्या चॅनलला बी भेट द्यावी। छोटे मोठे मंत्र उपाय या केव्हा वेळ जर भेटला तर कथा पण टाकते, जेव्हा वेळ भेटतो तेव्हा। पण या चॅनलला कसे मला कथाच टाकाव्या लागतात, तर 1 तासाच्या कथा कंप्लीट राहतात। पण तुम्ही भाविक भक्त सर्वजण 1 तासपर्यंत व्हिडिओ ऐकता, श्रवण करता, खूप मोठे पुण्याचं काम राहतं। देवी भागवत पुराण असो या कुठलेही पुराण असो या शिव महापुराण असो, तर देव महादेवाने सांगितलंय की जो कोणी 1 सेकंड, 1 मिनिट, अर्धा क्षण, देवीने स्वतः सांगितले की जो कोणी माझं देवी भागवत पुराण अर्धा तास, 1 तास, पाऊण तास, 30 मिनिट, 20 मिनिट, 1 क्षण, 1 श्लोक, 1 शब्द, तरी पण त्याला 60,000 यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। आणि जो कोणी देवी भागवत पुराण ज्या घरामध्ये श्रवण होत आहे त्यांचा चेहरा पण कोणी घरच्यांनी बघितलं तर त्याचे सुद्धा असंख्य ब्रह्महत्येसारखी पापे जळून भस्म होतील आणि त्या घराची पॉझिटिव्ह ऊर्जा बाजूच्या घरांपर्यंत या त्याच्या दूरवरपर्यंत 4000 किलोमीटरपर्यंत एक तेज शक्ती राहील की ज्याच्याने दोष, ग्रहदोष, वास्तुदोष, नवग्रह दोष, घरातील कटकट संपूर्ण हे दूर राहतील। पुराण हे कधीच साधे सुधे नसतात, पुराण खूप महान असतात, खूप पवित्र असतात। पुराण बोलतात आपल्या हृदयामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते आणि ज्या देवी देवतांचे आपण पुराण श्रवण करतो त्याची मूर्ती आपल्या हृदयामध्ये धारण होते आणि तशी माता आपल्याला हृदयात प्रकट होऊन आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करते। तर खरोखरच पुराण हे जे भाग्यवान आहेत त्यांनाच पठण श्रवण करायला मिळतं। सहजासहजी पुराण कोणीच ऐकू शकत नाही। तुम्ही कितीही खूप पैसा आणि वेळ काढा पुराण ऐकायला, तो कधीच तो मनुष्य पुराण ऐकायला वेळ काढणार नाही, कारण की त्याला माहिती आहे की आपल्याजवळ वेळ नाही। जो खूप भाग्यवान आहे त्याच्याच कानी श्रवण पडतील पुराणे। पुराणे नुसते श्रवण केल्या मात्र पाप कर्मांपासून मनुष्य छुटतो। 86 नरक कुंड मी तुम्हाला सांगितले, तर 86 नरक कुंड यातनांमध्ये रंभीपाक, रौरव कुंभ हे सर्वात खतरनाक कुंभांमध्ये जाण्याची वेळ येत नाही आणि स्वप्नात सुद्धा त्याला नरक यातना होत नाही। स्वप्नात सुद्धा त्याला या 86 नरक कुंडाचे दर्शन सुद्धा होत नाही। याला देवीचे दूत हात लावतात, जे पुराण ऐकतात त्यांना शिवाचे दूत हात लावतील, गणेश दूत हात लावतील, देवीचे दूत हात लावतील। तर पुराणे श्रवण केल्याने सर्व पापमुक्त होतात आणि देवादिदेव महादेवाच्या शिवलोकी कैलास पर्वतावर आपले वास्तव्य, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपण त्या लोकामध्ये तोपर्यंत आपण राहू। आणि जो कोणी पार्थिव शिवलिंग बनवतो, तर जेवढे पार्थिव शिवलिंग तुम्ही जेवढी छोटी मोठी बनवली, जेवढे कण त्या मातीचे आहेत तेवढे कणपर्यंत तुम्ही शिवलोकामध्ये राहणार, असे स्वतः देवीने सांगितले, शिव महापुराणमध्ये सांगितले। तर मित्रांनो, एक आनंदाची गोष्ट की 1 तारखेला भविष्य पुराण येणार आहे। तर नवीन पुराण आपण ऑर्डरला टाकलेलं आहे, तर 1 तारखेपासून आपण भविष्य पुराण लावू, म्हणजे आपले खूप काही पुराण ऐकले गेलेले आहेत। तर शालिनी भक्तिसागरवर गणेश पुराण, शालिनी भक्तिसागरवर श्रीमद देवी भागवत पुराण, शिवपुराण, विष्णू पुराण, हरिवंश पुराण, गणेश पुराण, अजून आपले आता हे भविष्य पुराण, पुष्कळ पुराण म्हणजे 7-8 पुराणे आपले याच्या शालिनी भक्तिसागरवर येऊन जातील। अजून पद्यपुराण असेल तरी बी 8-9 पुराणं तर असतीलच, त्यांची लिस्ट केलेली आहे, तुम्ही लिस्टमध्ये जाऊन ऐकू शकता आणि या पुराणांचा आपण म्हणजे आनंद घेऊ शकता। तर माझी अशी इच्छा आहे की मी शालिनी भक्तिसागरवर 18 पुराणं टाकू, त्याच्यातून एक जे आहे ते गरुड पुराण। तर गरुड पुराण जेव्हा वाचता येतं की बाई कोणी मृत व्यक्ती आहे तेव्हाच गरुड पुराण श्रवण केलं जातं, नाहीतर गरुड पुराण घरात आणत नाही। आणलं होतं मी एका वेळेस, मला माहिती नव्हतं, मग एकाने सांगितलं की मी तर वाचलं पण नव्हतं, फक्त आणलं, ऑर्डरला टाकून दिली, मग तसंच रिटर्न केलं। तर बाकीचे पुराणं तर आहेत माझ्याजवळ आणि ते पण मराठी भाषेत आहेत, सर्व मराठी भाषेत। तुमच्या कमेंट्स येतात की ताई मराठीत सांगा, ताई मराठीत सांगा, तर मराठीतच सर्व पुराण। आता भविष्य पुराण आपण 1 तारखेपासून लावू, पण आल्यावर 1 तारीख आहे असं निश्चित नाही,
टाकलेलं आहे, पण आता केव्हा येतं नेमकं ते नाही माहीत. जसं आलं तसंच मला पण फार उत्सुकता राहील पुराण वाचायची. मला पण आनंद आहे, छंद आहे आणि उत्साह पण आहे. तर आपण संपूर्ण या पुराणांचं आपण एक चॅनल करूया, म्हणजे कोणाला जर सांगितलं की ह्या पुराणं कोणत्या चॅनलवर मिळेल, तर तुम्हाला या चॅनलवर संपूर्ण 18 पुराणं मिळून जातील. तर आपण तशी काहीतरी म्हणजे तुमचा ह्या सबस्क्राईब, कमेंट्स आणि आवडमुळे मला पण म्हणजे आनंद होत आहे की आपण नवीन नवीन पुराणं या चॅनलला टाकू. मग नर्मदा पुराण पण खूप छान आहे, अग्निपुराण आहे, त्यामध्ये वराह पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लक्ष्मी पुराण, ब्रह्मांड पुराण, गीता पुराण, खूप खूप पुराणं आहेत. भागवत गीतासुद्धा टाकली गेली आपली याच्यावर. तर आता आपण भविष्य पुराण पण खूप छान असेल असं वाटतं मला, तर आपण ते पण श्रवण करूया. आता आपण महालक्ष्मीचं आख्यान श्रवण करूया. तर अमावस्याच्या दिवशी महालक्ष्मीचे आख्यान सर्वांनी श्रवण करावे. अमावस्या ही महालक्ष्मीची अमावस्या असते. कुठलीही अमावस्या वाईट नसते, महालक्ष्मीचीच असते. या दिवशी आपल्याला आपल्या फरची पुसायच्या पाण्यामध्ये छानपैकी मीठ, हळद, गोमित्र टाकून मागच्या दारापासून तर पुढच्या दारापर्यंत पॉझिटिव्ह ऊर्जाने घर साफसफाई करायची. जाळे जुमटे घ्यायचे या दिवशी आणि आपल्या उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे, स्वस्तिक काढायची, कुंकवाने दरवाजामध्ये तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, धूप, अगरबत्ती दरवाजात लावावी. या दिवशी आपण उंबरठ्यावर कापूर आणि लोंग जाळायचे की जेणेकरून घरातील निगेटिव्ह ऊर्जा संपूर्ण बाहेर जाईल. गाडी घोड्या असतील घरात तर त्या गाडी घोड्यांना बी गोमित्र टाकून स्वच्छ करायचं. त्यांच्या गाडीवरून बी उतारा करायचा. मुलं चिडचिड करत असतील तर त्यांच्या अंगावरून दही भाताचा उतारा करायचा. भातात मीठ टाकायचे नाही. आणि जिथे काही गठोडे पटोडे तुमचे जमा असतील घरामध्ये, इलेक्ट्रिकल वस्तू जमा असतील तर त्या अमावस्येच्या दिवशी बाहेर काढावे. देवघरातील तुमचे कपडे जे फाटलेले तुटलेले त्यांना शायनिंग नाही, आपण नवे वस्त्र घालतो, आपण नव्या साड्या घालतो, तसे देवघरातले बी कपडे 2-2 महिन्यात बदल करायचे. जेव्हा जेव्हा आपली साडी घेतली तेव्हा देवाचा एक कपडा घ्यायचा, म्हणजे देवाचे कपडे बी नवीन नवीन छान ड्रॉज भरेल. तर अशा प्रकारे देवांचे बी कपडे आसन संपूर्ण करावे. देवाचा पडदा खराब असेल, देवाचा पडदा वगैरे तो स्वच्छ करावा. या दिवशी नारळाचा उतारा करावा. डी आकारमध्ये 7 वेळा नारळ उतारून एका झाडाखाली या कुठेही तुम्ही विसर्जित जलप्रवाहामध्ये वाहू शकता. या दिवशी तुम्ही अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा. पितरांसाठी प्रसन्न होण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, नाही तर भागवत गीताचं 7व्या अध्यायाचं पठण करायचं. अशाने आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होते. आपले पितरांचा याने आपले जे मोठे आहेत तर जे पितृ जे असतील तर त्या दिवशी अमावस्येच्या दिवशी पितृअष्टक, पितृस्तोत्र, त्यांच्या फोटोंना चांगलं चंदन वगैरे चावल लावून आणि हार वगैरे टाकावा. याच्याने पितृ पण संतुष्ट होतात. या दिवशी खिरीचं नैवेद्य, पुरी वगैरे खीर म्हणून नैवेद्य द्यावी देवांना. याच्याने पण देव प्रसन्न राहतात आणि पितर पण प्रसन्न राहतात. छोटे मोठे उपाय अमावस्येला न घाबरता, मनामध्ये न डगमगता करावे. पॉझिटिव्ह ऊर्जाने करावे. घरातील जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ती बाहेर टाकावी. याच्याने खूप फरक पडतो. तर आता आपण महालक्ष्मीच्या आख्यानाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. मग नारद म्हणाले, श्रीमद देवी भागवत पुराणातील महालक्ष्मीचे आख्यान आहे. नारद म्हणाले, प्रभू, यम आणि सावित्री यांच्या संभाषणातून मी मूल प्रकृती गायत्री व सावित्री यांचे निर्मळ असे ऐकले. त्याचे गुणस कीर्तन ऐकले. आता मला लक्ष्मीचे आख्यान ऐकण्याची इच्छा झाली आहे. ती उत्पन्न केव्हा झाली? लक्ष्मी कशी उत्पन्न झाली? तिचे पूजन सर्वप्रथम कुणी केले? कोणत्या मंत्राचा जप करावा? लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मला ते सविस्तर सांगा. मग नारायण सांगू लागले की नारदा, ती गोष्ट अशी आहे की कृष्णाची देवी राधा हिच्या 10व्या अंगातून रासमंडलात सृष्टीच्या आरंभालाच महालक्ष्मी उत्पन्न झाली. ती सर्व अधिक सुंदर असून वटवृक्षवासिनी होती. 12 वर्ष वयाची, नित्य तारुण्य अवस्थेत असणारी आणि तिची अंगकांती सफेद चाफ्याप्रमाणे आहे. दृष्टी खिळवून देणारी तिचे रूप. पौर्णिमेतील चंद्रासारखा गोल चेहरा आहे. शरदातल्या कमळासारखे डोळे आहेत. त्याच वेळी ती 2 रूपात विभागली गेली आहे. रूप, रंग, तेज, वय, यश, वस्त्र, कृती, अलंकार व गुण यांच्यात फरकच नव्हता. स्मिती, कटाक्ष, प्रेम, अनुनय सारखेच होते. उजव्या अंगातून प्रकट झाली ती राधा आणि श्रीकृष्णाच्या उजव्या अंगातून प्रकट झाली ती राधिका व
डाव्या अंगातून प्रकटली ती महालक्ष्मी होय. आधी राधेने कृष्णाला वरिले, नंतर महालक्ष्मीला तशी इच्छा झाली. तेव्हा कृष्ण 2 रूपात प्रकटला. उजवीकडे 2 हातांच्या व डावीकडे 4 हातांचा, म्हणजे द्विभुज कृष्णाने महालक्ष्मीचा हात चतुर्भुजाच्या रूपामध्ये पकडला, जिच्यामुळे हे सर्व जग परस्परांना प्रेमदृष्टीने पाहत असते. ती देवी महान असल्यामुळे तिला महालक्ष्मी असे म्हणतात. अशा प्रकारे राधा वल्लभ द्विज आहे, तर लक्ष्मी वल्लभ चतुर्भुज आहे. दोघांच्याही भोवती गोप गोपिका असतात. चतुर्भुज रूप लक्ष्मीला घेऊन वैकुंठात जाऊन राहतो, पण कृष्ण व विष्णू यांच्यात फरक असा नाही. महालक्ष्मीने योग्य सामर्थ्याने निरनिराळी रूपे घेतली आहेत. वैकुंठामध्ये ती रमा आहे. स्वर्गात इंद्राच्या संपत्तीच्या रूपात स्वर्गलक्ष्मी तीच आहे. पाताळामध्ये नागलक्ष्मी, राजाच्या घरी राज्यलक्ष्मी आणि सर्वांच्या घरोघरी गृहलक्ष्मी राहते. मंगलकारी अशी गायींमध्ये सुरभी या नावाने आहे. यज्ञात दक्षना, पद्मिनी स्त्रियात, श्री सूर्य चंद्र मंडलात शोभा, लक्ष्मी, रत्ने, फळे, उदक यात तीच असते. शिवाय राजपत्नी, गृहिणी, धान्य, वस्त्रे, प्रावरणे, तीर्थस्थाने, देवमूर्ती, मंगल कलश, माणिक, मोत्यांच्या माळा, मणी, दूध, चंदनादी गंधद्रव्य, आषाढ, मेध, वृक्ष अशा अनेक जागी ती राहते. सर्वप्रथम तिचे पूजन केले ते नारायणाने. महालक्ष्मीचे सर्वप्रथम पूजन केले ते नारायणाने आणि मग नंतर ब्रह्मदेवाने पूजन केले आणि मग नंतर शंकराने महालक्ष्मीची पूजा केली. नंतर पुढे क्षीरसागरातील विष्णूने पूजले. त्यानंतर क्रमाक्रमाने स्वयंभू, मनु, ऋषी, मुनी, गृहस्थ, गंधर्व, पाताळ निवासी, नागांनी पूजा केली. ब्राह्मण वर्ग भाद्रपद शुक्ल अष्टमीला पूजा करतो. नारदा त्रैलोक्यात पंधरवडाभर पूजा केली जाते. चैत्रमध्ये, पौषात व भाद्रपदमध्ये मंगळवारी पूजा करतात. विष्णूने वर्ष अखेरीस पौष महिन्यातील सूर्य संक्रांतीच्या दिवशी व माघातल्या पौर्णिमेला पूजा केली महालक्ष्मीची, म्हणूनही तिला पूजतात. ती मंगल स्वरूपा लक्ष्मीची पूजा महेंद्र तर करतोच, पण शिवाय केदार, नील, सुबल, ध्रुव, उत्तानपाद, इंद्र, बळी, कश्यप, दक्ष प्रजापती, कर्दम ऋषी, विवसन, सूर्य, प्रियवत, चंद्र, कुबेर, वायू, यमराज, अग्नी, नारायण तसे वरुण हे सर्व तिची पूजा करीत असतात. अशा प्रकारे महालक्ष्मीची आराधना केली तर सर्वांना ऐश्वर्य, संपत्ती हे तिचे स्वरूपच आहे. तर जो तिची आराधना करतो त्याला ती संपत्ती भरभरून देते. मग दुर्वासा मुनी इंद्राला का शाप देतात त्याचा आपण आता अध्याय ऐकूया. मग दुर्वासा मुनी इंद्राला शाप देतात. नारदाने पुन्हा प्रश्न केला, अहो नारायण मुनी, वैकुंठवासिनी व नारायणाची आवडती व अधिष्ठात्री सनातनी महालक्ष्मी पुन्हा भूमीवर क्षीरसागराची कन्या झाली. ती कोणत्या कारणाने क्षीरसागराची कन्या झाली? तसेच सर्वप्रथम तिची स्तुती कोणी केली होती ते तुम्ही सांगू शकाल का? असे नारदाने नारायणाला प्रश्न केला. मग नारायण बोलू लागले, ठीक, तर मग ऐक. एक वेळेस दुर्वासाच्या शापामुळे इंद्र राज्यभ्रष्ट झाला. त्या कारणाने देव मृत्यूलोकी जाऊन राहिले. लक्ष्मीने रागाने व दुःखाने स्वर्ग सोडला. ती वैकुंठात जाऊन राहिली. त्यावेळी सर्वांना दुःख झाले आणि ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवासह ते सर्वजण त्यावेळी अत्यंत दीनवाणी आणि तोंडाला कोरड पडलेले असे देव परमपुरुष नारायणाला शरण गेले. तोपर्यंत ती लक्ष्मी सागराच्या घरी कन्या रूपाने जन्मली होती. नंतर देव व दैत्य यांनी क्षीरसागर घुसळून महालक्ष्मीला प्राप्त केले. विष्णूने देवांना वर दिला व क्षीरसागरातील विष्णूला वनमाला देऊन संतुष्ट केले. नारदा त्यानंतर देवांनी आपले राज्य दैत्यांकडून परत मिळवले व लक्ष्मीचे पूजन करून ते सुखी झाले. नारदाने प्रश्न केला, भगवान मला असे सांगा की तत्वज्ञानी वसिष्ठांनी देवांना शाप देण्यासारखे असे काय घडले आणि नंतर देवांनी महासागर कसा काय घुसळला? पुन्हा कोणत्या स्तुतीमुळे महालक्ष्मी इंद्रासमोर प्रकट झाली? तसेच इंद्र व दुर्वासा यांचा संवाद सुद्धा मला सांगा. नारायण मुनी सांगू लागले, एकदा त्रैलोक्याधिपती इंद्र मद्यपान करून धुंद झाला आणि तसाच रंभेला सोबत घेऊन महाअरण्यात क्रीडा करीत होता. त्याच वेळी योगायोगाने महर्षी दुर्वासा त्या वनातून कैलासाकडे निघाले होते. त्या समयी त्यांना इंद्राने दुरून पाहिले. धावत येऊन त्याने महर्षींना व त्यांच्या शिष्यांना वंदन केले. दुर्वासांनी प्रसन्न होऊन त्यांच्या हाती जरामरणापासून सोडून मोक्ष देणारे असे पारिजातकचे एक फूल प्रसाद म्हणून दिले. इंद्राने धुंदीत असल्यामुळे ते फूल आपल्या हत्तीच्या मस्तकावर टाकले. त्याचा परिणाम असा झाला की तो हत्ती फुलांच्या स्पर्शामुळे विष्णूसारखा समर्थ बनला व इंद्राचा त्याग करून वनात दूर निघून गेला. इंद्र त्याला आवरू शकला नाही.
आपण दिलेल्या प्रसादाची अवहेलना केली. हे पाहून दुर्वासा खूप संतापले, रागावले. त्यांनी इंद्राला शाप दिला. तो असा शाप दिला की अरे, तुला वैभवाचा माज चढला आहे, म्हणून मी तुला दिलेला पुष्पप्रसाद हत्तीच्या मस्तकी तू ठेवलास. अरे, नैवेद्य, प्रसाद, फूल अगर तीर्थ असले तरी ते सेवन केले पाहिजे, नाही पेक्षा तर मग ते ब्रह्महत्येचे पाप लागते. जो कोणी नैवेद्य, प्रसाद, देवाचे फूल फेकून देतो त्याला ब्रह्महत्येसारखे पातक लागतात. असा तू उन्मत असल्या कारणाने वैभव, बुद्धी व राज्य गमावशील. अरे, जर तू त्या प्रसादाचा स्वीकार केला असतास तर तुझ्या 100 पिढ्यांचा उद्धार झाला असता आणि तूही जीवनमुक्त झाला असता. केवळ त्याच्या स्पर्शाने तीर्थक्षेत्र पावन होतात. एक पारिजातकचे फूल असे आहे की त्याच्या तर्थाने सर्व तीर्थक्षेत्र पावन होतात. भूमी पवित्र होते. एवढेच नव्हे तर सर्व प्रकारचे अपवित्र अन्नाचे बी सेवन केलेले असता तरी सुद्धा तो पवित्र होतो. उदाहरणार्थ म्हणजेच वेश्येकडचे अविविराचे, शूद्राघरचे अन्न, श्राद्धन, देवाला दैवेद्यानं दाखवलेले अन्न, विनाकारण मारलेल्या प्राण्यांचे मांस, शिवलिंगासमोर वाहिलेले अन्न, शूद्राचे पुरोहित करणारे दिलेले अन्न, चिकित्सिक आणि पूजा घरचे अन्न, कन्या विकणाऱ्यांचे घरचे अन्न, कुटुनीचे अन्न, उष्टी अन्न, शिडेपाळे अन्न, पंक्तीतील टाकलेले अन्न, शूद्रानीचे ब्राह्मणपतीचे अन्न, बैलांना राबवणारे ब्राह्मण घराचे अन्न, मुंज न झालेल्या ब्राह्मणाचे अन्न, प्रतिदेहन विधी करणाऱ्या ब्राह्मणासारखे अन्न, त्याचप्रमाणे मित्रद्रोही, कृतज्ञ, विश्वासघातकी, खोटी साक्ष देणारा अशासारख्यांचे जर अन्न जर खाल्ले तर तो दोषसुद्धा नष्ट होतो. अगदी चांडाळ असून जर तो हरिभक्त असला तरी त्याच्यामुळे कोटी वंशाचा उद्धार होतो. हरीची भक्ती न करणारा स्वतःचा उद्धार करू शकत नाही, पण चुकून का होईना जर त्याने विष्णू नैवेद्य किंवा निर्माल्य यांचे सुद्धा सेवन केले तरी तो 7 जन्माच्या पापातून मुक्त होतो, यात शंका नाही. मग जो अश्रद्धा भक्तिपूर्वक विष्णूचा प्रसाद स्वीकारेल तो कोटी जन्मामधल्या पापातून निसंशय मुक्त होईल. एकादशीच्या दिवशी नुसते दूध आणि साखरचे सुद्धा तुम्ही विष्णू भगवानला नैवेद्य दिले आणि ते प्राशन केले तरी सुद्धा 7 जन्मामधले पापातून तुम्ही मुक्त व्हाल आणि विष्णू लोकाची प्राप्ती होईल. मूर्खा, ज्या अर्थी मी दिलेले विष्णू निर्माल्यातील फूल तू हत्तीच्या डोक्यावर फेकून दिलेस त्या अर्थी तुला लक्ष्मी सोडून जाईल. अरे, मी नारायणाचा भक्त आहे. देव, ब्रह्मदेव, यम, वाधर्क्य, काळ यांना मी जुमानीत नसतो. तर तुझा पिता जो प्रजापती कश्यप तो माझे काय बिघडू शकेल? तुमचा गुरु जो बृहस्पती तो माझ्या निस्त्या खिज गणतीत सुद्धा नाही. इंद्रा, हे फूल ज्याच्या मस्तकावर पडेल तो सर्वत्र पूजला जाईल. एवढे ऐकल्यावर इंद्राची धुंदी धाडकन उतरली. तो मुनीच्या चरणावर पडला व रडू लागला. रडत रडत सांगू लागला, कारण ऐश्वर्य काय किंवा विपत्ती काय, दोघाचे बीज तेच आहे. ऐश्वर्याची मस्ती ही ज्ञान नष्ट करते, तीच मुक्ती मार्गावरील कुराड भक्ती मार्गाची अडचण बनते. दुर्वासा बोलले, तू खरे बोललास. जन्म, मरण, जरा दुःख, रोग अधिकांची बीज तेच आहे. संपत्तीचे झापड डोळ्यावर असली तरी तो आंधळा होतो. मुक्तीचा मार्ग त्याला दिसेनासा होतो. संपत्ती व विषय यांची धुंदी असल्यामुळे दारुड्याप्रमाणे असतो. बांधवांच्या गाराड्यात असून तो एकाएकी असतो. त्याला विषय भोगामुळे मुक्ती मार्ग दिसत नसतो. विषयान, पुरुष, राजसी, तामसी असे 2 प्रकारचे आहेत. जे शास्त्र जाणतात ते राजसी व न जाणणारे ते तामसी असे समजावे. शास्त्रे 2 प्रकारचे मार्ग सांगतात. एक मार्ग जो आहे तो प्रवृत्तीच्या दिशेला नेतो आणि दुसरा मार्ग निवृत्तीकडे नेतो. पहिला प्रवृत्तीचा मार्ग जो आहे त्यावरून प्रवास करणारा जीव स्वच्छिदी, स्वैराचारी, उन्मत असतो. तो मत्स्या लोभाने कष्टातच सुख मानणार असतो व अतिजन्म, वृद्धत्व आणि मरण असे फेरे करीत कर्माप्रमाणे वेगवेगळ्या योनीमधून भटकत राहतो. नंतर पुढे केव्हा तरी ईश्वराची कृपा जर झाली तर त्याला सत्संगाचा लाभ होतो. तो हजारो लोकात क्वचित एखाद्याला मिळतो. मग संत त्याला तत्वप्रकाशातून मुक्तीचा मार्ग दाखवतो व जीवबंधनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करू लागतो. अशा प्रयत्न कैक जन्मात केल्यानंतर तो मुक्त होतो. इंद्रा, तू जो प्रश्न केलास त्याचे उत्तर गुरुकृपेने मी जाणलेले आहे. अरे, असे ऐकल्यावर इंद्राच्या मनात विरक्ती दाटून आली आणि तो तेथून परतून गेला. अमरावतीपाशी जाऊन पाहतो तर काय, सर्वत्र दैत्यांचे साम्राज्य चालू होते. स्वैराचार, दुष्कृताने थैमान मांडले होते. न्याय, नीती याच्या मागमासही उरला नव्हता. अशा दुर्दशा पाहून बृहस्पतीपाशी गेला. त्यावेळी देवगुरु मंदाकिनी नदीत उभा राहून ध्यानात मग्न होता. त्यांची दृष्टी सूर्यावर केलेली होती. तपवृद्ध, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध अशा त्या करुणासागर गुरुला पाहताच त्यांची समाधी उत्तरपर्यंत इंद्र थांबून राहिला.
देवगुरु ध्यान संपून पाण्यात बाहेर येताच इंद्राने त्याच्या पायावर लोळण घेतले आणि दुर्वासाकडून मिळालेल्या शापाचा सर्व वृत्तांत रडत रडत त्यांना सांगितला. त्याचप्रमाणे उशाप व ज्ञान मिळाले तेही सांगितले. अमरावतीची दुर्दशा वर्णन केली. वाचस्पती देवगुरूला इंद्राचा राग आला आणि लालभडक नेत्रांनी पाहत तो म्हणाला, इंद्रा, तुझे म्हणणे मी ऐकले. आता रडणे पुरे कर आणि मी जे सांगणार आहे ते ऐकून घे. नीती जाणणारा केव्हाही संकटात डगमगत नसतो आणि विपत्ती काय आणि संपत्ती काय दोन्ही क्षणभंगुर आहेत. आपल्या पूर्वकर्माची ती फळे असल्यामुळे त्याचे कर्तृत्व आपल्याकडेच असते. जन्मजन्मी हेच रहाट गाडगे चालले असते. सुख व दुःख ही आळीपाळीने येत जात असतात. त्याच्यात वाईट वाटून घेण्यासारखे काय आहे? आपणच केलेली कर्म भोगावी लागतात असे मुळी शास्त्रवचनच आहे. भोगल्याशिवाय कर्म नष्ट होत नाही. मग कोटी कल्प त्यासाठी थांबावे लागले तरी इलाज नाही. सतकृत्य अगर दुष्कृत्य असो ते भोगावेच लागते असे कृष्ण परमात्म्याचे वचन आहे. सामवेदात ब्रह्मदेवाला उद्देशून ते सांगितले आहे. जन्म कुठेही मिळो, ब्राह्मणाचा आशीर्वाद अगर शाप मिळो, महालक्ष्मी मिळो अगर दारिद्र्य मिळो, त्याच्या मुळाशी कृतकर्मच असते. कोट्यावधी जन्मात केलेली कर्म जीवाला चिकटून चालत असतात. भोगल्याशिवाय कोणतेच कर्म संपत नसते. देश, काल व परिस्थिती यानुसार कमी जास्त प्रमाणात कर्म होत असतात. ती कशी तर ती ऐक. वस्तूच्या दानाचे पुण्य एकपट मिळते, परंतु ते दान जर अमावस्या, संक्रांत आणि पुण्यतिथीला जर केले तर त्याचे दानाचे फळ 100 पटीने मिळते. जर ह्याच कथा आपण अमावस्या, संक्रांतीच्या दिवशी जर ऐकल्या तर याच्याने आपल्याला 100 पटीने लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल. चातुर्मासातील पौर्णिमेला केलेल्या तेवढ्याच दानाचे फळ अनंत पटीने मिळते. ते ग्रहण काळात तेवढेच फळ त्याचे ग्रहण काळामध्ये जर आपण तेच दान केले तर ते कोटीपट फळ मिळते. पात्राप्रमाणे दानाचे तसेच आहे. सामान्य गरजूला दिलेल्या दानाचे 1 पट फळ तर सत्पात्री दिलेल्या दानाचे 4पट फळ. देश भेदानुसार असाच फरक असतो. शेतकरी तोच असला तरी बियाणे जरी एकच प्रकारचे असले तरी जमिनीची कमी अधिक कसरदारपणे पीक कमी जास्त निघते. अगदी त्याचप्रमाणे समज हा न्याय सर्वत्र सारखाच आहे. मग काय होते ते पहा. तर विधाता कर्मानुसार फळे देतो. ती कशी तर जसा कुंभार काठी, चक्र वगैरेच्या मदतीने व मातीपासून भांडी घडवतो तसेच आता हे सर्व ज्याच्या प्रेरणेने चालत असते त्या नारायणालाच तू शरण जा. तो विधीचा जन्मदाता, पोषकाचा पोषक, त्रैलोक्यासहित सृष्टीचा रचयिता, सर्वसहारक, काळाचाही सहार करणारा आहे. या महान संकटाने भरलेल्या संसारात जो कुणी त्या मधुसूदनाचे स्मरण करेल त्याची संकटे सुखात परिवर्तित होतील असे शंकराचे कथन आहे. एवढे सांगून त्या तत्वगानी गुरुने इंद्राला आलिंगन दिले व आशीर्वाद देऊन निरोप घेतला. मग नारायणाने पुढे बोलू लागले. त्यानंतर इंद्राने श्रीहरीचे स्मरण केले आणि सर्व देवांसह गुरुच्या मागोमाग ब्रह्मलोकी जाऊन ब्रह्मदेवाला वंदन करून ते उभे राहिले. तेथे त्याने सर्व परिस्थिती विधात्याला निवेदन केली. तेव्हा विधाता हसून बोलला, वत्सा, तू माझा पंतू असून बृहस्पतीचा शिष्य आहे आणि देवांचा राजा आहेस. तुझे आजोबा मातामह दक्ष हे प्रतापी विष्णू भक्त आहेत. असा तिन्ही शुद्ध परंपरा लाभलेला तू एवढा अहंकारी कसा काय बरे? पतिव्रता माता, जितेंद्रिय पिता, मातामह पवित्र असे लाभलेला अहंकारी का असावा? पिता, मातामह किंवा गुरु यांच्या दोषाने माणूस देव अपराधी होऊ शकतो. सर्वांतरी परमात्मा देहात राहतो. तो जेव्हा देह सोडून जातो तेव्हा केवळ प्रेतच उरते. देहामध्ये मन, इंद्रियांचा राजा शंकर हा ज्ञानरूपाने असतो, तर भगवती प्रकृती विष्णूची प्राणप्रिया बुद्धिरूपाने राहत असते. इतर निद्रा वगैरे ज्या विविध शक्ती देवता असतात त्या प्रकृतीच्या कला आहेत. आत्म्याचे प्रतिबिंब असा जीव शरीरात भोगत असतो. जेव्हा मुख्य आत्माच निघून जातो तेव्हा बाकीचे सर्वजण राजाच्या सेवकाप्रमाणे त्याच्या पाठोपाठ जातात. मी शंकर, शेष, विष्णू, धर्म, महाविराट आणि तू हे सर्वजण ज्याचे अंश असून भक्त आहेत त्याच्या फुलांचा तू अनादर केला आहेस. शिवाने त्या फुलांनी भगवंताच्या चरण कमलाची पूजा केली होती. तेच फूल दुर्वासाने तुला दिले असताना दुर्दैवामुळे त्या फुलाचा तू अपमान केलास. ते कृष्णाच्या चरणावरचे फूल ज्याच्या मस्तकावर असेल त्याचीच सर्वत्र पूजा होणं खरोखर दुर्दैवाने फसवलेले आहे. देव अत्यंत बलवान आहे. भाग्याने ज्याची साथ सोडली आहे त्याचे रक्षण देवसुद्धा करू शकत नाही. कृष्ण निर्माल्याचा अनादर झाल्यामुळे लक्ष्मी निघून गेली. तर आता गुरु, मी अशा आम्हा दोघांसह वैकुंठात चल. तेथे श्रीपतीची सेवा करून माझ्यावर आणि लक्ष्मीची पुनश्च प्राप्ती होऊ शकेल. एवढे बोलल्यावर सर्वांनी
सोबत घेऊन ब्रह्मदेवास देव निघाले. मग तेथे तेजोरूप सनातन परब्रह्माचे दर्शन घेतले. ते स्वयंप्रकाशी आणि ग्रीष्मातल्या भर दुपारच्या कोट्यावधी सूर्याप्रमाणे दैत्यपान आणि अनादि व अनंत असे लक्ष्मीकांताचे रूप त्याच्या आगे मागे चतुर्भुज असे सेवक व सरस्वती यांच्या सहित होते. 4 वेद व गंगा त्याला वेढून घेत होती. ब्रह्मदेवाने व इतर सर्वांनी नम्रपणाने डोळ्यात आसावे असून डोळ्यात आसवे आणून स्तुती केली व हात जोडून ब्रह्मदेवाने सर्व हकीकत केली. तेव्हा देव अधिकार गेल्या कारणाने रडू लागले. त्या सर्वांची दयनीय अवस्था अवलोकन करून भयहरण भगवान म्हणाले, अहो सर्व देवांनी आणि ब्रह्मदेवा भिवू नका. मी असताना भय बाळगण्याचे काही कारण नाही. मी तुम्हाला अचल अशी लक्ष्मी देईन. पण मी जे काही सांगणार आहे ते हितकारक अंतिम सुख देणारे असल्यामुळे ध्यान देऊ नये का. अगणित विश्वातील यच्चवावत प्राणी माझ्या अधीन जरी असले तरी मात्र भक्ताच्या अधीन असतो. माझे भक्त माझ्याचप्रमाणे स्वतंत्र आहेत. ते ज्याच्यावर रागावतील त्याच्यापासून लक्ष्मीसहित मी निघून जातो. दुर्वासा शंकराचा अंश असून माझा भक्त परम वैष्णव आहे. त्याच्या शापामुळे मी तुम्हाला सोडून लक्ष्मीसह बाहेर पडलो. माझे भक्त यांची निंदा होते तेथे महालक्ष्मीचा कोप होतो. माझे भक्त व मी यांची निंदा होते तेथे महालक्ष्मीचा कोप होतो आणि त्यांचा पराभव होतो. माझी भक्ती न करणारा मूर्ख जर हरिदिनी किंवा माझ्या जन्मदिनी भोजन करेल तरी लक्ष्मी त्याचे घर सोडून जाते. माझ्या नावाची अगर आपल्याच कन्येची विक्री करतो, अतिथीला विनमेक पाठवतो, त्याची घरून माझी प्रिया लक्ष्मी निघून जाते. आणखी कुणाला सोडून लक्ष्मी जाते तर ते ऐका. वेश्येच्या पती व पुत्र, शूद्र घरचे श्राद्ध खाणारा, शूद्राचे अत्यंत विधी करणारा, ब्राह्मण असून शूद्राघरी स्वयंपाक करणारा, बैलांना राबून घेणारा, कपटी, क्रूर, हिंसक, निंदक, शूद्राचे पौरोहित करणारा, अविराचे अन्न खाणारा, नखांनी तृड तोडणारा, जमिनीवर लिखणारा, ब्राह्मणांना विनमुख धाडणारा, उजाडत जेवण करणारा, दिवसा झोपणारा, दिवसा संभोग करणारा, आचार भ्रष्ट करणारा, शूद्रांकडून दान घेणारा, गुरुदक्षिणा घेतलेला, ओल्या पायांनी नग्न होऊन झोपणारा, अतिवाचाळ, विनाकारण हसत सुटणारा, डोक्याला तेलाचे अभंग करून दुसऱ्याला स्पर्श करणारा, आपल्या शरीरावर वाद्य वाजवणारा, व्रत वैकल्य न करणारा, संध्यावदन न करणारा, घाणेरडा राहणारा, विष्णूची भक्ती न करणारा, ब्राह्मणाच्या द्वेषी निदंग निर्दय राहणारा, अशा सर्वांच्या घरी लक्ष्मी टिकत नसते. आता लक्ष्मी कुठे आनंदाने वास करते तर ते ऐका. जिथे लक्ष्मी आनंदाने स्थिर राहते, कायमस्वरूपी राहते तर तिथे ऐका. जिथे श्रीहरीची आराधना करतात, जिथे विष्णू सहस्रनामाचं पठण करतात, जिथे शिवपुराणाचे पठण करतात, जेथे ज्या पुराणांचे श्रवण केले जाते तेथे माता लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहते. त्या घरातील दरिद्रता हळूहळू दूर होते आणि माता लक्ष्मी कायमस्वरूपी त्या घरात अखंड चिरकाल राहते. ज्या ठिकाणी विष्णूंची आराधना, श्रीहरीची आराधना, हरिकीर्तन होते, जिथे कृष्ण त्यांचे नाम भक्त होते यांची स्तुती होते, तुलसीचे पूजन होते, ज्या घरात तुलसीचे पूजन होते, शिवलिंगाची पूजा अर्चना होते, पूजा पाठ होते, शंखध्वनी होते, शाळीग्रामाची पूजा होते, तुळशी भगवंताची सेवा होते, ध्यान असते, तेथे लक्ष्मी कायमस्वरूपी प्रसन्न होते आणि त्या घराला सोडून कधीच जात नाही. मग शिवपिंडीची पूजा अर्चना जिथे केली जाते प्रदोष कालामध्ये, त्याचप्रमाणे दुर्गादेवीची आराधना केली जाते. शिवपिंडीची पूजा दररोज केली जाते. शिव मंदिरात दररोज जाणारे, ब्राह्मणांची सेवा करणारे, वेद पठण करणारे, पुराणे श्रवण करणारे, ब्राह्मण भोजन चालत्या वेळी असे सर्व जागी महालक्ष्मी अत्यंत स्थिर राहते. एवढे बोलून रमापती विष्णुपती वळून लक्ष्मीला म्हणाले, अगं तू एका अंशाने क्षीरसागरात जन्म घे. मग तो ब्रह्मदेवाला सांगू लागला की त्याने क्षीरसागर घुसळून लक्ष्मी देवांना द्यावी. नंतर विष्णू महालाच्या अंतर्गामी निघून गेली आणि मग सर्व देवदेवता क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेले. तेथे त्यांनी कासवाचा आधार घेऊन मेरू पर्वतीचा घुसळखाम केला. त्याला शेषाची दोरी गुंडाळली आणि दैत्याच्या साह्य करून सागर घुसळून काढला. तेव्हा त्यातून धन्वंतरी प्रकट झाली. अमृत, उच्च, श्रवा, घोडा, अनेक रत्ने, ऐरावत हाती, सुदर्शन, लक्ष्मीसहित बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या. क्षीरसागर निवासी महाविष्णूला वनमाला, वैकुंठपतीला कौस्तुभ रत्न दिले. मग देवाचे पूजेने, स्तुतीने आणि ब्रह्मा शिव यांच्या अर्चनेने संतुष्ट होऊन देवाकडे आपली कृपादृष्टी वळवली. त्यामुळे देवांना त्याचे देवतांनी बळकावलेले राज्य परत मिळाले. अशी ही महालक्ष्मीची उत्पत्तीची कथा होती, तर ती मी तुम्हाला ऐकवली. तर जो कोणी महालक्ष्मीची उत्पत्तीची कथा ऐकतो, श्रवण करतो या कोणाला सांगतो, त्याच्याजवळ महालक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर राहते. मग महालक्ष्मीचा पूजाविधी व स्तोत्र. तर मित्रांनो, आता महालक्ष्मीचा पूजाविधी व स्तोत्र. मग नारद म्हणाले, महाराज,
हरीचे कथन व त्याने केलेला ज्ञान उपदेश आणि लक्ष्मीची क्षीरसागरातून उत्पत्ती ती मी ऐकली. आता मला तिची आराधना कशी करावी, ती स्थिर राहण्यासाठी कोणत्या मंत्राचा जप करावा, नारायणाने सांगण्यास मग आरंभ केला. इंद्राने सर्वप्रथम स्नान केले, धूत वस्त्रे नेसले आणि क्षीरसागरात घट स्थापन केला. मग गणपती, सूर्य, अग्नी, विष्णू, शंकर व दुर्गा या 6 जणांची पूजा केली. गंध, फुले वगैरे अर्पण केली. नंतर कलशामध्ये परमेश्वरी महालक्ष्मीचे आव्हान केले. ब्रह्मदेव पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली पूजेला आरंभ केला. चंदन चर्चित अशी पारिजातकची फुले घेतली. एक पारिजातकचं फूल जर आपण शिवाला चढवलं तर 1 गुण सोने चढवलं एवढे पुण्य मिळते असे सांगितले. मग सामवेदामध्ये वर्णन केलेल्या प्रमाणे ध्यान केले. सहस्रदम. मग स्तोत्राचे माता लक्ष्मीसाठी प्रसन्न करण्यासाठी स्तोत्राच्या देवी भागवत पुराणातील स्तोत्राला सुरुवात केली. मग सहस्रदल, पद्यस्थ, कर्णिका, वासिनी, पराम, शरत पावन, कोटिदू, प्रभा, मृष्टिकराम, पराम, स्वतेजसा, प्रज्वलंती, सुखदृश्या, मनोहराम, प्रतप्त कांचन, निभशोभाम, देवी मूर्तिमती, सतीम, रत्नभूषण, भूषाढ्याम, शोभितां, पितवाससां, ईर्ष्यादास्यां, प्रसन्नास्यां, शस्य स्थिर व यौवनां, सर्वसंपत्ती प्रदाधात्रीच महालक्ष्मी भजे शुभाम. अशा तऱ्हेने ध्यान केल्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे मंत्रासहित 16 उपचारांनी पूजा केली. 16 उपचारांनी ती पूजा अशी केली की पहिले देवीला आसन दिले. प्रशस्तानी प्रकुष्ठानी वरानी विविधानीच अमूल्य रत्नसारमच निर्मितम विश्वकर्माना आसनच विचित्रच महालक्ष्मी प्रज्ञातम. मग गंगाजलाने महालक्ष्मीला शुद्धोदक स्नान केले. शुद्धोदम गंगाधिकम मिदम सर्ववदितम मिमस्तम पापेध्वम वनिहरम च गृहातम कमलालय. मग अर्घ्य दिले. पुष्पचंदन धुर्वादिसयुक्तम जान्हवी जलम शंखगर्भस्थितम स्वर्गगृहातम पद्यवासिनी. मग गंध दिले. सुगंधी पुष्टतैलमच सुगंधमलिकम मलिकीफलम दैस्य देह सौंदर्य बीजन गृहातम श्रीहरिप्रिय. वस्त्र दिले. कार्पसजम कृमिजम वसनम देवी गृहातम. अलंकार दिले. स्वर्ण रत्नस्वर्ण विकारच देहभूषा विवर्धनम शोभाय श्रीकरम रत्नभूषणम देवी गुहातम. मग धूप दिले. सर्व सौंदर्य बीजच सद्य शोभाकरम परम वृक्ष नियार स्वरूपम च गंधद्रव्य दिसयुक्तम श्रीकृष्णकांते धूपच पवित्र प्रतिगृहाताम. मग चंदन दिले. सुगंधीयुक्त सुगंधम चंदनम देवी गृहातम. दीप दिला. जगशू स्वरूपंच पवित्र तिमिरापहम प्रदीप्तम सुखरूपम च गृहातच सुरेश्वरी. मग नैवेद्य दिले. नानापहार रूप नाना रस सामिवेतम अतिस्वादुकरम चैव नैवेद्यम प्रतिगृहातम अन्न ब्रह्म स्वरूपच प्राणरक्षणम कारणम तृष्टिंदम पुष्टिंदम चैव दैवनम प्रतिगृहातम शालग्यज सुर्प क्यम च शर्करा राग व्यसयुक्तम स्वादियुक्त महालक्ष्मी परमात्र प्रकागृहतम शर्कराग पंच पक्वानंच सुस्वाद सुमु मनोहरम मया निविदम भक्त्याम स्वस्तिकम प्रतिगृहाताम. मग दूध फळे अर्पण केली. नानाविधानी रम्यानी पक्वानी फलानीच सुरभिस्तनयुक्तम सुस्वादु सुमनोहरम मर्त्यामृतम सुग्यम च गृहतामच्युतप्रिये. मग शिरा सुस्वादु सुरसुयुक्तम इषुवृक्ष समुदभवम अग्निपक्वंच अतिस्वादु गूढच प्रतिगृहाताम यवगोधुमसयानम चूर्णरेणु समुदभवम सुपक्कंचम गूढव्याक्तम मिष्टानं देवी गृहातम सस्यचूर्णधवम पक्वम स्वस्तिकादि समवितम मया निवेदी भक्तां नैवेद्यम प्रतिगृहाताम. मग पंखा दिला. शीतवायुप्रदम चैव दाहेच सुखदम परम कमले गृहातम चेदव्यंजनम श्वेतचामरम. मग तांबूल दिला. तांबूलच वररम्य कर्पूर दिवासुस्थम जिह्वा जाडेच्छेद करम तांबूलम प्रतिगृहातम आचमण्यम पुण्यतीर्थोदक चैव विशुद्धम शुद्धितम सदा गुहाताम कृष्णकांतेच त्वं रम्य आचमणीयकम. मग शय्या रत्नसारादि निर्माणम पुष्पचंदन चर्चितम वस्त्रभूषण भूषाढ्य स्तुतलम देवीम गृहातम. अशा प्रकारे साग्र संगीत पूजा केल्यानंतर देवराज इंद्राने मूल मंत्राचा जप केला. त्या मंत्राचा 10 लक्ष जप केला. ज्या घरामध्ये या मूल मंत्राचा महालक्ष्मीचा बीज मंत्राचा जर जप केला जातो ते महालक्ष्मी कायमस्वरूपी विराजमान होते. तर महालक्ष्मीचा बीज मंत्र कुठला आहे ते आपण जाणून घेऊया. कल्पवृक्षाप्रमाणे तो मंत्र ब्रह्मदेवाकडून त्याला प्राप्त झाला. तो मंत्र असा आहे की प्रथम श्री बीज, नंतर माया बीज, मग काम बीज, मग वाणी बीज उच्चारून कमलवासिनी या शब्दाचा चतुर्थी विभुयुक्त उच्चार करून शेवटी स्वाहा म्हणावा. तर मंत्र आहे
ओम श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमलवासिनी स्वाहा। हा मंत्र 108 वेळा म्हणावा। कुठला मंत्र लिहून घ्या समोर आपल्या देवघराच्या एक व्हाईट पेपरवर लाल पेनाने आणि रोज म्हणावा, येता जाता म्हणावा, या अगरबत्ती लावावी या मंत्राला। ओम श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमलवासिनी स्वाहा। 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 हा आपण 5 वेळा म्हटला हा मंत्र जर आपण 5 वेळा म्हटला तरी सुद्धा आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य श्रवण पठण केल्या मात्र दूर होईल। मग नारदा हा वेदोक्त मंत्रराज मंत्र आहे महालक्ष्मीचा, याच्या जपाने कुबेर परमेश्वर ऐश्वर्यवान झाले। तसेच राजराजेश्वरी राजराजेश्वर दक्षासाविनी हा सप्तदीपवती पृथ्वीपती झाला आणि उत्तानपाद केदार हे सम्राट बनले। याच्याच जपाने सिद्ध मंत्राच्या प्रभावाने इंद्रासमोर महालक्ष्मी प्रकट झाली आणि रत्नजडित विमानात ती बसलेली होती। मुखावर किंचित हास्य असून केतकीप्रमाणे पीतगोर अशी तिची अंगकांती होती। सर्व अंगावर रत्न अलंकार असून तिच्या तेजाने सप्तद्वीपवती पृथ्वी न्हाऊन निघाली होती। भक्तांवर कृपा करण्यासाठी ती उत्सुक होती। कोटीचंद्राप्रमाणे लखलखणाऱ्या रत्नाच्या माळा लिहिल्या अशा त्या जगन्माऊलीला पाहून इंद्राने रोमांचित होऊन आनंदाश्रू दाटलेल्या नेत्रांनी हात जोडले व ब्रह्मदेवाकडून प्राप्त झालेल्या सर्व भीष्टदायक स्तोत्राने महालक्ष्मीची स्तुती करण्यास आरंभ केला। जो कोणी ही स्तुती श्रवण मात्रे त्याच्यावर महालक्ष्मीची अपार कृपा धनसंपदा कुबेर सारखी होईल। कर्ज असेल तर कर्ज दूर होईल, संतान नसेल तर संतांची प्राप्ती होईल, मनवंचित वराची प्राप्ती होईल। सिद्धी भुक्ती देणारे हे महालक्ष्मीचे स्तोत्र आहे, तर सर्वांनी महालक्ष्मी स्तोत्राचे हात जोडून श्रवण करावे। श्री गणेशाय नमो नमः। देवी भागवत पुराणातील महालक्ष्मी पॉवरफुल स्तोत्रम। नम कमलवासिनी नारायणी नमो नमः। कृष्णप्रियाय सततं महालक्ष्मी नमो नमः। पद्यपत्रेशनाय च पद्यस्तते नमो नमः। सर्वपद्यासनीय पद्दिनी वैष्णवी च नमो नमः। सर्वसंपत्स्वरूपिणी सर्वार्ध्य नमो नमः। हरिभक्तिप्रदाय च हर्षदात्रे नमो नमः। कृष्णवक्षस्थिताय च कृष्णाशाय नमो नमः। चंद्रशोभास्वरूपे रत्नपद्ये च शोभिने संपद्दिष्टि दैवे महादैवे नमो नमः। नमो वृद्धस्वरूपाय वृद्धादाय नमो नमः। वैकुंठाय महालक्ष्मी लक्ष्मी क्षीरसागरे स्वर्गलक्ष्मी वीरिन्द्रं गेहे राजलक्ष्मी नुपाले गृहस्थस्य गृहानच गेहच गृहदेवता सुरभि सागरे जाता दक्षिणा यज्ञकामिनी आदित्य देवमाता त्वं कमला कमलालय स्वाच त्वं हविर्दानी कवदाने स्वदा स्मृता त्वं ह्रीं विष्णु स्वरूपाच सर्वधारा वसुंधरा शुद्ध सत्व स्वरूपाच त्वं नारायण परायणे क्रोधाहिंस वर्जिताच वरदा शारदा शुभा परमार्थ प्रदा त्वमच हरिदास्य प्रदा परा यवीना जगस्वम भस्मीभूतमस्कारं जीवमृतमच विश्वच शशत सर्वययाना विना सर्वेशाच परामर्ता सर्वबाधेव रूपिणी धर्मार्थ काम मोक्षना त्वं कारण रूपिणी यदा माता स्तनं धाना शिशुना शैवश सदा तथा तं सर्वदा माता सर्वशा सर्वरूपता मातृहीनं स्तनं दस्तु च जीविति दैवत त्वं हीनो जनकोऽपि न च जीवत निशितं सुप्रसन्न स्वरूपा त्वं मां प्रसन्न भवाम्बिके वैरग्रस्त च विश्राम देहि महासनातनी यावतया हीनो बन्धुहीनक्ष भिषुक सर्व संपादिहीनशं तावदेव हरिप्रिय ज्ञानदेवच धर्मच सर्वसौभाग्यमिप्तं प्रभावच प्रतापच सर्वधिकारमेवचं जय पराक्रमे युद्धे परमेश्वरचं संपूर्णं धनदास्तोत्रं संपूर्णं। मग नारदा अशी स्तुती करून सर्व देवासह देवेश्वर इंद्राने नतमस्तक होऊन भगवती महालक्ष्मीला वारंवार प्राणिपात केला, नमस्कार केला। सर्वांचे नेत्र भरून आले होते। देवचया वतीने ब्रह्मदेव कैलासपती शेषनाग धर्मराज आणि विष्णू यांनीही देवीची विनवणी केली। तेव्हा भगवती महालक्ष्मी संतुष्ट झाली। तिने सर्व देवांना इच्छित वर दिला व केशवाला एक उत्कृष्ट अशी पुष्पमाला दिली।
त्यानंतर सर्व देव आपापल्या स्थानी परतले. सर्व महालक्ष्मी स्वतः महालक्ष्मी क्षीरसागरात श्री विष्णूपाशी गेली. ब्रह्मदेव सत्यलोकात व शंकर भगवान कैलासाकडे गेले. असे हे स्तोत्र फार पवित्र आहे. जर कोणी याचा 3 संध्यासमयी पाठ करेल तो कुबेराप्रमाणे राजराजेश्वर बनेल. 5 लाख वेळा जप केल्यावर हे स्तोत्र सिद्ध होते. तसेच अखंडपणे 1 महिनाभर याचा पाठ केला तो महासुखी होईल आणि राजश्रेष्ठ त्याला प्राप्त होईल. यात मुळीच संशय नाही. मग नारद म्हणाले, स्वामी तुम्ही रूप गुण यश वगैरे सर्व गोष्टींमध्ये श्रेष्ठ आहात. ज्ञानी जनांमध्ये श्रेष्ठ, योग्यांमध्ये वरिष्ठ, तपेस्व लोकात श्रेष्ठ, तसंच वेद पारंगत आहात. मी महालक्ष्मीचे विलक्षण आख्यान ऐकले. आता आणखी एखादे गूढ असे काहीतरी उपाख्यान सांगा की जे उपयोगी तर असेलच पण पुराणात नसेल तरीही वेदस्मृत धर्मयुक्त असेल. मग नारायण बोलू लागले की नारदा, तू जे आता स्तोत्र ऐकले त्या स्तोत्राने सर्व कोणीही भक्तजन भाविक भक्त त्या स्तोत्र श्रवण मात्रे सर्व इच्छा त्याच्या पूर्ण होतील. 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होईल आणि त्याचे कसलेही पर्वतासारखे पापे जळून भस्म होतील. ब्रह्महत्येसारखे पापे सुद्धा जळून भस्म होतील. एवढे हे महालक्ष्मीचे स्तोत्र खूप पॉवरफुल आहे. तर या स्तोत्राने मंत्राने ज्यांचे मुलं आईने जर असे ऐकले मुलांसाठी या नवऱ्यासाठी तर त्यांची प्रगतीच होईल. धनकामनासाठी त्यांच्या इच्छा कामना पूर्ण होतील. असे हे स्तोत्र खूप पॉवरफुल आहे. आता तुला काय ऐकायची इच्छा असेल तर ते सांग. मग नारद म्हणाले, हवन प्रसंगी स्वाहा देवी, पितृकर्मामध्ये स्वदा देवी, तशी दक्षिणा ही सर्व कर्मांमध्ये प्रशिष्ट आहे. त्यांची उत्पत्ती, चरित्र, श्रवणाचे फळ, महत्व आपणाकडून ऐकण्याची आता इच्छा आहे. मग शौनिकादींनी सूत म्हणतात की नारद मुनीची मनीषा जाणून मंद हास्य करून नारायण मुनींनी ती कथा वर्णन करण्यास सुरुवात केली. सृष्टीच्या प्रारंभी सर्व देव आपल्या आहाराच्या बाबतीत निर्णयासाठी ब्रह्मदेवापाशी गेले. त्यांचे निवेदन ऐकून घेतल्यावर ब्रह्मा श्रीहरीची स्तुती करू लागला. नारदांनी त्यावर शंका विचारली की परमात्मा तर यज्ञ रूप आहे, अर्थात यज्ञ हे त्यांचे अंगच आहे. मग यज्ञात ब्राह्मण देवाच्या उद्देशाने ज्या आहुती देत होत्या त्यांनी देवाची तृप्ती होत नव्हती काय? नारायण ब्राह्मण क्षत्रिय ज्या आहुत्या देत असतात त्या देवांपर्यंत न पोहोचत्या मधल्यामध्ये गडप होत असत. कुणीतरी त्या खात असत. याच कारणाने दुःखी होऊन देवांनी आपले घराणे ब्रह्मदेवापुढे मांडले. ब्रह्मदेवाने त्याच वेळी श्रीकृष्णाचे ध्यान केले. त्याच्या सूचनेवरून मूळ प्रकृतीची पूजा केली. तेव्हा तिने प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितला. ब्रह्मा बोलू लागला, हे सौंदर्यवती, तू कृपा करून अग्नीची दाहक शक्ती हो. तसे न झाल्यास अग्निहाहुतेचे भस्म करू शकणार नाही. जे लोक तुझ्या स्वाहा या नावाने मंत्राच्या अखेरीस देवाच्या उद्देशाने हवनीय पदार्थ अर्पण करतील ते सहजासहजी देवापर्यंत पोहोचेल. म्हणून हे सर्व संपत रूपिणी श्रीदेवी तू अग्नीची गृहस्वामिनी हो. ब्रह्मदेवानी केलेली विनंती ऐकल्यानंतर भगवती स्वाहा देवीच्या चेहऱ्यावर खिन्नतेची छटा उमटली आणि ती म्हणाली, ब्रह्मदेवा, मी दीर्घकाळ तपश्चर्या करीत श्रीकृष्णाची आराधना करीन. त्याच्याशिवाय जे काही आहे ते सर्व एक आभास आहे. तो जगाचा निर्माता आहे, शंभू मृत्युंजय आहे, विश्व तोलून धरणारा शेषनाग आहे. धर्म हा साक्षी देवासहित आहे. आदी पूज्य गणेश आणि सर्वांतर प्रकृती यांना अधिकार ज्याच्या उपासनेने प्राप्त झाला, तसेच ऋषीमुनी ज्यांची सेवा करतात त्याच्याच पदकमलाचे मीही चिंतन करीत असते. असे सांगून ती पद्यानना देवी पंदे संभवे ब्रह्मदेवा स्वरूपून गुप्त झाली व पद्यनाम श्रीकृष्णाच्या ध्यानात निमग्न झाले. असाच 1 लाख वर्षाचा काळ उलटला. तेव्हा प्रकृतीशीच्याही पलीकडच्या निर्गुण श्रीकृष्णाच्या तिला साक्षात्कार झाला व ती चित्ताकर्षक असे लोभस्वाने रूप पाहून कामवासना अनावर होऊन ती बेवत झाली. तिने मन ओळखून सर्वज्ञ कृष्ण तिला म्हणाला, हे सुंदरी, तू एका अंशाने माझी पत्नी बनशील आणि त्यावेळी तू नग्नजित राजाची मुलगी होशील. तुझं नाव नाग्नजिती असेल. सध्या तू अग्नीची दाहक शक्ती अशी पत्नी आहेस. माझ्या कृपेने तू मंत्रदेवता होऊन पूज्य होशील आणि अग्नी गृहस्वामिनी म्हणून तुझे पूजन करील. तसेच त्याच्याबरोबर रममान होशील. एवढे बोलल्यानंतर कृष्ण गुप्त झाला. त्याच वेळी ब्रह्मदेवाच्या सूचनेवरून तेथे तिला शोधित अग्नी आला व तिच्याशी विधीपूर्वक विवाह करून 100 दिव्य वर्षापर्यंत संभोग सुख घेत राहिला. परिणामी ती गरोदर राहिली. 12 वर्षानंतर ती प्रस्तुत झाली. 3 पुत्र तिला जन्माला आले. त्यांची नावे अशी होती की दक्षिणाग्नी, ग्रहपती अग्नी, अवह्य अग्नी. तेव्हापासून ब्राह्मण, क्षत्रिय, ऋषीमुनी वगैरे सर्व लोक स्वाहायुक्त मंत्राने आहुत्या द्यायला लागले. या मंत्राने सर्व सिद्धी होते. पतीची सेवा न करणारी स्त्री विद्याविहीन, पुरुष निष्फळ, निष्पर्ण वृक्ष आणि स्वाहा विरहित मंत्र हे सारखेच आहे. मग स्वाहायुक्त मंत्रांनी ब्राह्मण संतुष्ट झाले.
तसेच देवांना आहुत्या मिळू लागल्या. या मंत्राने सर्व सिद्धी होते. अशी ही स्वाहा देवीची कथा होती. सौख्य मोक्ष देणारी. नारदा, अजून काय तुला ऐकायचे आहे? नारदाने विचारले. मुनीश्वर, आता मला स्वाहा देवीची पूजा विधी, अग्नीने केलेले तिचे स्तोत्र सांगा. नारायण बोलू लागले. सामवेदोक्त ध्यान स्तोत्र पूजाविधी सांगतो, ते लक्ष देऊन ऐक. प्रत्येक यज्ञ करत्यावेळी सुरुवातीला शाळीग्राम व कलशाची स्थापना करून त्या ठिकाणी स्वाहा पूजन करावे, म्हणजे आपली पूजा लवकर सफल होते. मग स्वाहा मंत्रार्थ युक्त मंत्रसिद्ध स्वरूपिणी सिद्धाच सिद्धिदाम नृणाम कर्मणाम फलदाम शुभाम या मूळ मंत्राने षोडशी पूजा करावी. मूळ मंत्र म्हणावा. ओम ह्रीं श्रीं वनिजायाय दैवे स्वाहा. या मंत्राचा 108 वेळा तरी जप करावा. आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ असे जप करणाऱ्याला सर्व सिद्धी मिळतात. मंत्र ओम ह्रीं श्रीं वनिजायाय दैवे स्वाहा. ओम ह्रीं श्रीं वनिजायाय दैवे स्वाहा. ओम ह्रीं श्रीं वनिजायाय दैवे स्वाहा. या मंत्राने लवकर सिद्धी प्राप्त होते. मग स्वाया वनिप्रिया वनिजाया संतोषकारिणी शक्ती क्रिया कालदात्री परपाककरी पाक करी ध्रुवा गती सदा नरणांच दाहिका दहन क्षमा देवी जीवनरूपेच देव पोषणकारिणी. हा मंत्राचा सुद्धा जप करावा, म्हणजे देवी लवकर सिद्ध होते. या जपाने अशा 16 नावांचा जप करणाऱ्याला उभयलोकी सुख मिळते. सर्व कर्मे सांग होतात, सर्व पापे जळून भस्म होतात. निपुत्रिकाला पुत्र मिळतो, अविवाहिताला पत्नी मिळते, सर्वांग सुंदर पत्नी तो सुखी होतो. मग स्वाहा देवीचे आख्यान सांगण्यास सुरुवात केली. अमळ थांबून नारायण मुनी पुढे सांगू लागले की नारदा, श्राद्धानाचे पुण्य वाढवणारे आणि पित्रांना तृप्त करणारे स्वादा देवीचे आख्यान ऐक. मग ते पित्रांना तृप्त करणाऱ्याचे आख्यान सुरू केले. जगाची निर्मिती करताना सुरुवातीला विधात्याने पितृगण निर्माण केले. त्याचे 7 प्रकार असून 4 साकार आहेत, 3 तेजोरूपी आहेत. आपली निर्मिती पाहून ब्रह्माने श्राद्ध तर्पण त्यांच्या आहाराची योजना केली. स्नान तर्पण श्राद्ध देवपंचायतन पूजा ही दररोज केलीच पाहिजे. तर ही ब्राह्मणासाठी अति आवश्यक कर्तव्य आहे असे शास्त्रामध्ये सांगितले. जो ब्राह्मण ही कर्तव्य करीत नसेल तो अजगरासारखा आहे असे समजावे. देवीची सेवा न करणारा आणि भगवंताला न काही अन्न अर्पण करणारा असा माणूस आयुष्यभर अपवित्र असतो. त्याला कोणतेही कार्य करण्याचा अधिकार नसतो आणि त्याने काहीही कार्य केले तरी त्याला त्याचे फळ मिळत नाही. म्हणून देवांना नैवेद्य आणि पित्रांना अन्न तर्पण नक्की करावे. मग ब्रह्मदेवाने पित्राच्या अन्न पाण्यासाठी श्राद्धादी कर्माची व्यवस्था केली खरी, पण ब्राह्मणांनी अर्पण केलेले अन्न पित्रांपर्यंत पोचतच नसे. अखेरस व तहानेने व्याकुळ होऊन पितृदेव जमून ब्रह्मदेवाच्या दरबारी गेले. त्यांनी त्यांच्या पुढे आपले घराणे मांडले आणि मग ब्रह्मदेवाने त्याचे म्हणणे ऐकल्यावर तात्काळ एक मानसकन्या निर्माण केली. ती तरुण असून सौंदर्यवती होती. शेकडो चंद्राप्रमाणे तिचा चेहरा तेजस्वी होता. विद्यासंपन्न व गुणसंपन्न अशी असून तिची अंगकांती केतकीच्या पूर्णपणे सारखी होती. देवावर रत्नजडित सोन्याची आभूषणे होती. प्रकृतीचे अंश असलेली ती स्मितमुखी अशी ती स्वदा नावाची लक्ष्मीसारखी कमलोतन कमललोचना आणि कमलवंदना श्री पत्नी रूपाने पित्रांच्या स्वाधीन केली. आणि ब्राह्मणांना सांगितले की पितृदेवतांना पदार्थ अर्पण करतेवेळी त्यांनी सर्व मात्रांना शेवटी स्वदा हे नाव जोडून अर्पण करावे. तेव्हापासून देवांना वस्तू अर्पण करतावेळी स्वाहा व पित्रांना अर्पण करतावेळी स्वदा असा उच्चार करावा. देवांना अर्पण करण्याच्या वेळेस काहीही नैवेद्य अर्पण करण्याच्या वेळेस त्यांना स्वाहा म्हणावा आणि पित्रांना स्वदा असा उच्चार करावा, म्हणजे लवकर पित्रांपर्यंत आपले अन्न पोचते. त्याचवेळी देवगण पितृगण ब्राह्मण मुनी अशा सर्वांनी तिची पूजा करून स्तुती स्तोत्र गायले. देवीच्या वराने सर्वांच्या मनोकामना पुऱ्या झाल्या व ते सुखी झाले. अशी स्वादा देवीची कहाणी होती, सर्वांना तोषवणारी. आणखी काय ऐकायची इच्छा असेल तर ते सांग. मग नारदांनी विनंती केली की महाराज, मला स्वदा देवीची पूजा कशी करावी, ध्यान कसे करावे, स्तुती कशी करावी ते कृपया मला सांगा. मग नारायण सांगू लागले की ब्राह्मण श्रेष्ठ नारद, देवी स्वदेचे ध्यान व स्तुती अतिशय कल्याणदायी आहे. भक्तांना जो कोणी या स्वदा देवीचे कल्याणाचे जो कोणी ह्या स्तुती वगैरे अध्याय ऐकतो त्याचे कल्याणच होते आणि मंगलमय आहे. मग शरद ऋतूमधली अर्थात अश्विनातील कृष्ण त्रयोदशी माघ युक्त असेल तर अर्जुन स्वादा देवीची पूजा करून मग श्राद्ध करावे. अशी पूजा न करता जो श्राद्ध करेल त्याचे श्राद्ध निष्फळ होईल.
मग या मंत्रांनी मूर्ती कलशांच्या ठिकाणी ध्यान करावे. नंतर ओम ह्रीं श्रीं क्लीं स्वधा दैवे स्वाहा या पित्राचा मंत्राचा मूल मंत्राने पूजा करावी. आता ब्रह्मदेवाने सांगितलेले स्तोत्र ऐक. स्वधा या नावाचा केवळ एक उच्चार केल्याने तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे फळ मिळते. आपण हा मंत्र जो बोलला तर तो मंत्र आपण एक वेळा जर बोलला तरी पण आपल्याला स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. ओम ह्रीं श्रीं क्लीं स्वधा दैवे स्वाहा हा मंत्र आपल्या पितरांपर्यंत पोचतो. स्वधा स्वाहा देवांना, स्वधा पितरांना असा उच्चार जर आपण केला तर आपल्याला स्नान केल्याचे तीर्थक्षेत्रामध्ये पुण्यफळाची प्राप्ती ते सर्व पापांपासून आपण सुटकून वाजपेय यज्ञ केल्याचे पुण्यफळ मिळते. 3 वेळा जर या मंत्राचं पठण केलं तर श्राद्ध बली तर्पण केल्याचे फळ मिळते. श्राद्ध प्रसंगी एकाग्रतेने स्वधा स्तोत्र जर ज्याने ऐकले तर त्याला श्राद्ध कर्म यथासांग संपूर्ण त्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि स्वधा 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 असा पाठ केल्याने पतिव्रता पत्नी गुणवान पुत्र यांचा आपल्याला लाभ होतो. त्रिकाल संध्यासमयी जर आपण स्वधा 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 असा पाठ जर 3 वेळा केला तर आपल्याला चांगल्या फळाची प्राप्ती होते. मग स्वधा स्तोत्र कोणते आहे पितरांचे? स्वधा स्वधा स्वदेयते वम त्रिसंदेयच पठेत नर प्रियां विनितास लभते साधवी पुत्रगुणावितं पितॄणां प्राणतुल्या त्वं द्विजरूपिणी श्राद्धदिष्टा तृदेवीच श्राद्धदीनां फलं प्रदा नित्याच सत्यरूपी स पुण्यरूपी स सुवते अविर्भाती रोभावी सृष्टच प्रलयत्वं. ओम स्वस्तिश नमः स्वादाय नमः स्वाहा स्वदाच त्वं दक्षिणाय तथा निरूपिता श्रुवैर्दे प्रशस्तां कर्मिणां पुन्हा कर्मपृथ्यर्थ वैता ईश्वरेन विनिर्मता असे सर्वांना सांगून या स्तोत्राची समाप्ती झाली. असे सर्वांना सांगून मग ब्रह्मदेव सभेमध्ये विराजमान झाले. त्याच वेळी तेथे अचानकपणे स्वधा प्रकटली. तिला ब्रह्मदेवाने पित्रांच्या स्वाधीन केली. स्वधाला तेव्हा अत्यंत आनंदित होऊन पितृलोकी गेले. असे हे स्वधा स्तोत्र एकाग्रतेने जो ऐकतो श्रवण पठण करतो त्याला 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. त्याच्या इच्छा कामना पूर्ण होतात. जो दारिद्र्य असेल तो धनवान होईल आणि कुबेरासारखे त्याला धनाची प्राप्ती होईल. नुसते एवढे स्तोत्र श्रवण केल्या मात्र घरातील कटकट असेल तर ते दूर होईल. पितृदोष असेल तर तो दूर होईल. कालसर्पदोष असेल तर दूर होईल. मुलामुलींचे लग्न जुळत नसणार तर ते लग्न जुळायला सुरुवात होईल. कारण पितरांचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झाला तर सर्व कामांमध्ये यश प्राप्त होते. असे हे पितरांसाठी हे स्वधा देवीचे स्तोत्र होते. तर सर्वांनी जास्तीत जास्त जणांना शेअर करावे. मग भगवती दक्षिणा देवीचा महिमा सांगितला. मग नारायण मुनी पुढे सांगू लागले की स्वाहा व स्वधा या दोघींचा वृत्तांत सांगून झाला. स्वाहा देवांना, स्वधा पितरांना. आता दक्षिणा देवीची कथा काय आहे तर ती ऐका. मग पूर्वी गोलोकात एक सुशीला नावाची गोपी होती. ती राधेची अंतरंग सखी असून श्रीहरीची अत्यंत आवडती होती. ती सौंदर्यवती तर होती शिवाय भाग्यवती, आकर्षक, गुणवती, विद्यासंपन्न अशी होती. तिच्या अंगी अनेक कला होत्या. बांधा कमनीय होत्या. नेत्र तर जणू कमळाच्या 2 पाकळ्याच होत्या. पुष्ट भरलेले नितंब भरदार गोल स्तन होते. तसेच वटवृक्षाप्रमाणे शोभिवंत नेहमी हसतमुख रत्न अलंकार लिहिलेली अशी चाप्यासारखी अंगकांती होती. दोन्ही होठ तर पिकलेल्या लाल भडक तोडल्याप्रमाणे होते. नजर भिरभिरणारी होती. तिचे चालणे हंसीसारखे असून ती रती क्रीडेमध्ये फार तरबेज होती. तर एकदा असे झाले की ती कृष्णाची प्रेयसी कामातुर झाल्यामुळे बेमान होऊन राधेच्या देखतच धावून येऊन कृष्णाच्या डाव्या मांडीवर बसली. तेव्हा राधेला खूप राग आला. तिचे डोळे एकदम लाल भडक झाले. अंग थरथर कापू लागले. होठांना मुरड पडली. राधा मान फिरवून चालू लागली आणि तिच्या भयाने कृष्ण अदृश्य झाला. ते दृश्य पाहता सुशील सकटच सर्व गोपी घाबरून गेल्या. अनेक गोपी हात जोडून राधेपुढे जाऊन रक्षण कर अशी तिची करुणा भाकू लागल्या. सुदामा आदी करून सर्व गोपींना तसेच अनुकरून केले आणि कृष्ण पळून गेला आणि सुशीला पळ काढण्याच्या बेतात असल्याचे जाणून ती आदिमाया परमेश्वरीने शापवाणी उच्चारली. अगं, या क्षणापासून पुढे जर कधी गोलोकात पाऊल ठेवला त्या क्षणी जळून भस्म होशील. एवढा शाप देऊन झाल्यानंतर राधेचा राग निवळला आणि ती व्याकुळ होऊन कृष्णाला हाका मारू लागली. अरे माझ्या प्राणनाथा, तुझ्या विना माझे प्राण कंठाशी आले. एक एक क्षण युगाप्रमाणे वाटत आहे. ये रे ये. पतीमुळे स्त्रीला सौभाग्याचा अभिमान असतो. ते तिचे सुख आहे. ते तिची सेवा आहे. कुलीन स्त्रीच्या बंधू गणगोत देव एवढेच नव्हे तर अंतिम गती सुद्धा पतीचीच आहे.
तोच तिची संपत्ती असतो. पती हा सर्व काही तिचा सुख, शांती, प्रीती, संपत्ती सर्व काही सोन्यासारखा हा पतीच असतो आणि प्रतिष्ठा, मान सन्मान हा सुद्धा तिचा पती असतो. त्याच्यामुळेच तिला सर्व काही सौभाग्य, अलंकार आणि मान सन्मानाची पतीमुळे प्राप्ती होते. तेच तिचे सर्वस्व आहे. केवळ पतीच नव्हे तर वेळ प्रसंगी भावासारखा तिचा पाठीराखा सुद्धा तोच असतो. तिचे भरपोषण करणारा म्हणून भरता, पालन करता पती, शरीराचा ईश म्हणून स्वामी, कामना पुरवणारा कांत, सुख वाढवणारा म्हणून बंधू, प्रीतीदायक म्हणून प्रिय, ऐश्वर्य देणारा ईश, प्राणांचा आधार म्हणून प्राणनायक, रतिसुख देणारा रमण, सर्वाधिक प्रिय म्हणून तिचा पिया तर हा पतीच असतो. असा तो असून त्याच्या वीर्यापासून पुत्र होतो यास तो प्रिय आहे. कुलीन स्त्रीला 100 पुत्रापेक्षा तो अधिक प्रिय असतो. आणि यातील रहस्य म्हणजे सैरावैराचारी स्त्रियांना कसे करणार. तीर्थस्थान, यज्ञयान, पृथ्वी प्रदक्षिणा, तपश्चर्या, व्रतवैकल्प्य, दान, धर्म, उपास, तपास, गुरु ब्राह्मणांची सेवा, वेदयन वगैरे सर्व काही गोष्टी या तिच्या पती असतात. जर या गोष्टी एकत्र केल्या तर पती चरणेच्या सेवाच्या पुण्यफळाची प्राप्ती होते आणि 16व्या अंशाची सुद्धा त्या पतीची आपण बरोबरी करू शकणार नाही. म्हणून सर्व काही आहे तर त्या सौभाग्य नारीला सर्व काही तिच्या पतीमुळे मिळतं. म्हणून पती सेवा ही शास्त्रांमध्ये सर्वात मोठी सेवा सांगितले. जी स्त्री आपल्या पतीचे 2 मिनिटं काढून चरण करते, पती सेवेचे पाय दाबते म्हणजे चरण स्पर्श करते, या त्याचे पाया पडते, या गुडघ्यांपासून तर पायांपर्यंत, पायाच्या पंजापर्यंत. जर दररोज जी स्त्री आपल्या नवऱ्याचे पाय चेपीत असते तिच्याजवळ कधीच धनाची कमी राहत नाही. जर दररोज वेळ नसणार तर मंगळवार आणि शुक्रवार जर जी बायको आपल्या पतीचे पाय चेपीत असते मंगळवार आणि शुक्रवार, त्याच्यावर शुक्र ग्रहाचा आशीर्वाद राहतो. कारण की पतीच्या पायात गुडघ्यापासून तर पंजापर्यंत हा पाय तिचा पतीचा शनीचा असतो आणि बायकोचा हात हा शुक्राचा असतो. बायको ही पतीची जर सेवा करते, पाय चेपते, तर शनीचा प्रभाव नवऱ्याचा कमी होतो आणि तिचा उच्च प्रभाव शुक्राचा जास्त होतो. म्हणजे घरामध्ये पैसा खेचण्याची शक्ती जी असते ती बायकोच्या हातात राहते. कारण बायकोच्या हातामध्ये, प्रत्येक नारीच्या हातामध्ये शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. ती ज्या वेळेस आपल्या नवऱ्याचे पाय दाबीत असते तर शनीचा प्रभाव ती वारंवार कमी करत असते. तर जो बायको जर आपल्या नवऱ्याचे सतत पाय दाबीत असते ती माता लक्ष्मीच्या सारखी धनवान होते. म्हणून 2 मिनिटं काढून प्रत्येकाने आपल्या नवऱ्याचे, आपल्या पतीचे पाय दाबावे. मी सुद्धा मंगळवार शुक्रवार माझ्या नवऱ्याचे पाय चेपीत असते. जरुरी नाही की आपण की आपल्या शुक्रग्रहाचं जे आहे तर केव्हा केव्हा आपल्याला माणसं थकून जातात, केव्हा केव्हा सांगतात, तर आपल्याला हा पत्नी धर्म पाळून पतीचे 2 मिनिटं काढून पाय चेपावे म्हणजे आपल्याला आपला शुक्रग्रह सुद्धा चांगला होतो आणि पतीच्या पायात जे शनिग्रह प्रभाव आहे गुडघ्यांपासून पायांच्या बोटापर्यंत, तर त्यांचा तो शनिग्रह सुद्धा कमी होतो आणि त्यांना चांगली दीर्घायुष्याची प्राप्ती होते, आरोग्याची प्राप्ती होते, आनंदाची प्राप्ती होते. म्हणून शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की पतीची सेवा या जे पण त्याचे काम आहे या त्यांची जे सर्व काही आहे तर ते फक्त एक नारीला पतीशिवाय संपूर्ण अधुरा आहे, या बाकी आहे असे या शास्त्र पुराणांमध्ये सांगितले गेलेले आहे. देवी पुराणामध्ये सर्वात जास्त महत्त्वाची बायको आपल्या पतीची सेवा करते तिला वैकुंठ लोकाची प्राप्ती होते, शिवलोकाची प्राप्ती होते, 12 ज्योतिर्लिंगांचे स्नान केल्याचे घर बसल्या पुण्यफळाची प्राप्ती होते. त्याशिवाय तिच्यावर महालक्ष्मी सुद्धा खूप प्रसन्न होते. मग गुरु, ब्राह्मण व देव उत्तरोत्तर श्रेष्ठच, पण या सर्वाहून स्त्रीसाठी पती सर्वात श्रेष्ठ सांगितले गेलेले आहे. पतीचे सुख सर्वात श्रेष्ठ आहे. लाखो करोडो गोपी असंख्य ब्रह्मांडाची स्वामिनी आहे ते तिच्याचमुळे, पण स्त्री स्वभाव असल्यामुळे तुझा महिमा उमजून ती तुझ्याशी भांडते, तुझ्यावर रागवते, याला काय करू असा आक्रोश करीत अश्रू ढाळीत हाका मारीत राधा बसली असताना अचानक कृष्णाने प्रकट होऊन तिला आलिंगन दिले. अगोदर सांगितल्याप्रमाणे सुशीला गोपी राधेच्या शापेने गोलोक सोडून गेली. पुढे सुदीर्घ काळपर्यंत तपश्चर्या केल्यावर ती महालक्ष्मीच्या स्वरूपात विलीन झाली. त्या समयी असे झाले की देवांनी मोठमोठे यज्ञ केले तरी त्याचे फळ मिळत नसे. तेव्हा ते सर्व मिळून ब्रह्मदेवापाशी गेले. आपले दुःख त्यांनी निवेदन केले. ब्रह्मदेवाने जगदीश्वराचे ध्यान करण्यास आरंभ केला आणि काहीतरी काळानंतर नारायणाला आश्वासन दिले की मी तुमचे कार्य करेन. मग त्याने त्या सुशीलेला महालक्ष्मीपासून वेगळी काढली. तिला मर्त्यलक्ष्मी असे नाव ठेवले आणि
आणि ती दक्षिण विद्या त्याला दिली. मग ब्रह्मदेवाने यज्ञ करून ती दक्षिणा त्याला दिली. तिचे स्वरूप कोटी चंद्रासारखे असून अंगकांती तापलेल्या सोन्याप्रमाणे आहे. कमळासारखा चेहरा होता, कमलाप्रमाणे डोळे होते, झळझळीत अंगी ज्वालासारखी वस्त्रे अंगावर होती, लाल चुटूक होठ व मोत्याप्रमाणे दात होते, केसात मालतीच्या फुलांचा गजरा असून अंगभर रत्न जडित दागिने होते. मुनी व तपस्वी यांच्या मनालाही भुरळ पाडणारी अशी ती होती. कपाळी चंदन तिलक, केशर कस्तुरीची बिंदी होती व भागात शेंदूर चमचमत होता. पायावर अळीताचा लेप होता. निदंब पुष्ट आणि गोलोकार असून तिचे दोन्ही स्तन भरदार होते, किंचित उंचावलेले होते. अशा त्या रूप सुंदरीला पाहून यज्ञ पुरुष कामविवल झाला व काही काळ त्याची शुद्ध हरपली. मग जेव्हा तो भानावर आला तेव्हा विधीच्या आज्ञेनुसार त्याने तिची पत्नीचा म्हणून स्वीकार केला. त्यानंतर ती दोघे आनंदाने कामक्रीडेत रममाण झाली. परिणामी तिला गर्भधारणा झाली आणि ती 12 वर्ष दिव्य वर्षानंतर कर्मफळ स्वरूप एक पुत्र जन्माला आला. तो पुत्र सर्व कर्मांची फळे देतो. यज्ञ, त्याची पत्नी दक्षिणा, फळस्वरूप पुत्र याच्या साह्याने यज्ञ करणारा फळ देतो, असे वेदांचे सांगणे आहे. नारदा, त्यानंतर सर्व देवांना संतोष झाला आणि ते आपापल्या स्थानी परतले, असे मी धर्माच्या मुखाने ऐकले आहे. यज्ञ करणाऱ्याने कर्म पूर्ण होता क्षणी दक्षिणा दिली तर कर्माचे फळ तात्काळ मिळते. पण जर आळसामुळे अगर इतर कारणांमुळे दक्षिणा देण्यास विलंब होईल तर काय होते ते ऐका. एक मुहूर्त उलटल्यानंतर ती दुप्पट द्यावी लागते. एक रात्र गेल्यावर 100 पट, 3 रात्र 10,000 पट, आठवड्यानंतर 20,000 पट अशी होते. एका महिन्याचा विलंब जर झाला तर एका वर्षानंतर 3 कोटी द्यावी लागते. तसे न केले तर यज्ञ पूर्णपणे निष्फळ होतो. तो यज्ञ करणारा यजमान ब्राह्मणाचे द्रव्य चोरणारा असं दोषी होतो, कर्म करण्यास अनाधिकारी होतो. त्या पापामुळे तो दारिद्र्य व रोगी होतो. लक्ष्मी त्याला शाप देते आणि सोडून जाते. त्याने केलेले श्राद्ध, तर्पण, पित्तर नाकारतात व त्याच्या घरी कधीच जेवायला येत नाही. देवसुद्धा त्याची केलेली पूजा आहुत्या स्वीकारत नाही. असे निश्चित केलेली दक्षिणा दिली नाही. जर ब्राह्मणाला जी निश्चित केलेली दक्षिणा दिली नाही तो यजमान, स्वीकारलेले पुरोहित असे दोघंही नरकात जातात. मागणी करून दक्षिणा न देणारा ब्राह्मणाचे धन लुबाडणारा कुंभी पाकात नरकामध्ये जातो. नंतर तो रोगट, दारिद्र्य, चांडाळ योनीमध्ये जातो आणि मागच्या पुढच्या 7 अशा 14 पिढ्यांमध्ये तो नरकात नेतो. अशी ही दक्षिणा देवीची उत्पत्तीची कथा. अजून काय ऐकायची आहे ते तुला सांग. मग नारदाने प्रश्न केला, मुनिवर्य, असे मला सांगा की दक्षिणाविहीन कर्माचे फळ कुणाला मिळते? तसेच यज्ञपुरुषाने दक्षिणेची पूजा ज्या विधीने केली होती तो विधी कुठला आहे? मग नारायण सांगू लागले, नारदा, दक्षिणा न देता केलेल्या कर्माचे कसले आहे फळ? फळ तर फक्त दक्षिणायुक्त कर्मालाच असते, पण दक्षिणा विरहित कर्माचे फळ बळीला मिळते. तसा वामनाचा त्याला वर आहे की अश्रेत्रीय, अश्रद्ध माणसाने श्राद्ध विधीत अर्पण केलेल्या वस्तूंवर त्याचा अधिकार राहील. त्याचप्रमाणे वेश्येच्या ब्राह्मणपतीवर अशुद्ध व भ्रष्ट ब्राह्मण यांनी गुरुद्रोह माणूस सर्वांच्या कर्माची फळे बळी भोगतो हे खात्रीने समज. आता कण्व शाखेत वर्णिलेले दक्षिणेचे ध्यान, स्तोत्र, पूजाविधी जेव्हा ब्रह्मदेवाने यज्ञ पुरुषाला दिला तेव्हा सौंदर्यावर मोहून कामाने व्याकुळ होऊन तिची स्तुती केली. तर तिची महालक्ष्मीची स्तुती कशी केली तर मग ते ऐक. तर त्यांनी महालक्ष्मीची स्तुती श्रीसूक्त बोलून महालक्ष्मीची स्तुती केली. श्री गणेशाय नमो नमः. महालक्ष्मी स्तुती. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरतस्रज्जां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तामावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यं हिरण्यं विन्देहं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वा रतमद्यां हस्तिनाद प्रबोधिनी श्रियं देवीं उपं हवे श्रीमां देवीं जुषतां कां सोऽसिमतां हिरण्यप्राकारामार्दां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्यस्थितं पद्यवर्णोतां योपये श्रियं चन्द्रां प्रभासां यशस्वां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पदिनीं शरण्य प्रपद्ये अलक्ष्मी नशतां मृडे आदित्यवर्णो तपसादिजातु वनस्पति स्ववृक्ष स्वबिल्य तस्य फलानि तपसानुदन्तु मायांतराभाक्ष्य अलक्ष्मी मा उपतु मा देवसखा कीर्तिश्च मनिना सह प्रादुर्भूमि भृतो स्मृति स्मीं राष्ट्रे समृद्धिमि कीर्तिं समृद्धि ददान्तु मे श्रुतिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मी नाशायम् अभूति समृद्धि च सर्वनिर्णोद मे गुहातं गन्धद्वारा दुरादर्शां नित्यां पुष्ट्यां करिष्यिणीं ईश्वरी सर्वभूतानां
तामियोपये श्रियं मनसा काममातुच वाच सत्यमशिमयीं पशूनां रूपमनस्यमयीं श्रीं श्रेयतां यशां कर्दमेन प्रजाभूतो मयि संभव कर्दमश्रियं वासमिकुले मातरं पद्यमालिनीं आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लित वस्मे गृहे च देवीं मातरं श्रियं वासमिकुले अर्धाय कर्णीयश्रीं सुवर्णं हेममालिनी सूर्य हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवहा अर्धां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्यमालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवहा तामावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावोदाश्वशां विन्देहं पुरुषानं या शुचि प्रहत्व भूत्वा जुहुयादज्वन् सूक्तं पंचदक्षे च श्रीकामं सतत जपेत श्रीसूक्तं संपूर्णं मग श्री सूक्ताने संपूर्ण मंत्र स्तोत्र बोलली. अशी यज्ञपुरुषाने केलेली स्तुती ऐकून लक्ष्मी खूप संतुष्ट झाली व त्यांची सेवा स्वीकारू लागली. हे स्तोत्र जो कोणी यज्ञ प्रसंगी पठन करेल त्याला सर्व यज्ञाचे फळ मिळेल यात संशय नाही. राजसूय वाजपेय गोमेध नरमेध अश्वमेध लांगल श्रीकरम यशस्करम वैष्णव धनदायक भूमिदायक पूतफलदम गजमेध लोहयज्ञ सुवर्णयज्ञ रत्नयज्ञ ताम्रयज्ञ शिवयज्ञ रुद्रयज्ञ शक्रयज्ञ बंदूकयज्ञ वरुणयाग कडक वैरमर्दिन शुचियज्ञ धर्मयज्ञ पापमोचनम ब्रह्मणीयज्ञ कर्मयाग योनियाग भद्रकयाग यज्ञ करताना आरंभी या स्तोत्राचा सुद्धा जर पाठ केला तरी महालक्ष्मी खूप प्रसन्न होते. त्यामुळे यज्ञ खात्रीने निर्विघ्नपणे पार पाडतो असे हे स्तोत्र सांगून आता पूजेचा विधी ऐक. प्रथम शाळीग्राम किंवा कलश स्थापना त्यात दक्षिणा देवीचे आव्हान करावे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करावी. म्हणजे हे स्तोत्राने आपण जर ध्यान पूजा केली तर महालक्ष्मी खूप प्रसन्न होते. तर हे महालक्ष्मीचे असे अतित्र पवित्र आणि यज्ञाचे स्तोत्र आहे. तर हे स्तोत्राचे दररोज सकाळ संध्याकाळ पठण श्रवण करावे म्हणजे याच्याने दारिद्र्य माणूस धनवान बनतो. मग लक्ष्मी दशांशम संभूता दक्षिणा कमला कलाम सर्व कर्मसु दक्षांच फलदाम सर्व कर्मणाम विष्णू शक्ती स्वरूपाच पूजिता वदिताम शुभाम शुद्धताम शुद्ध रूपाच सुशीला शुभताम भजे. तर असे ध्यान केल्यावर मूळ मंत्राने सर्व उपचार अर्पण करावे. मूळ मंत्री ओम श्रीं क्लीं ह्रीं दक्षिणाय स्वाहा या मंत्राचा जप करावा. म्हणजे सुखदायक प्रीतिदायक सर्व कर्माचे फळ देणारे असे हे महात्म्य. जो एकाग्र चित्तेने या महात्म्य ऐकेल त्याची सर्व कर्म सुफळ संपूर्ण होतील. निपुत्रिकाला पुत्र प्राप्ती होईल, अविवाहिताचा विवाह होईल, निरक्षराला विद्या मिळेल, दारिद्र्य असेल तर तो धनवान होईल, असे बेघर मनुष्याला घरदार व जमीन जुमला मिळेल, निसंतानाची संतती वाढेल, संकटकाळी नातलागांचे विरहिल, विपत्ती अगर कारावास नशिबी आला असेल तर 1 महिनाभर या स्तोत्राचे श्रवण पठण करावे. म्हणजे माता लक्ष्मी त्याच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करेल. तर असे ह्या महालक्ष्मीचे स्तोत्र मंत्र होते. तर मी ते तुम्हाला सांगितले. तर मला मित्रांनो अशी आशा आहे की तुम्हाला हे महालक्ष्मीचे मंत्र स्तोत्र आवडले असतील. तर आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. महालक्ष्मीला कुठलाही भोग नैवेद्य अर्पण करताना नागिनच्या पानावरच अर्पण करावा. याच्याने महालक्ष्मी लवकर प्रसन्न होते. नागिनच्या पानावर मध आणि शहद एकच शब्द आहे. तर शहदाने नागिनच्या पानावर महालक्ष्मीला नैवेद्य अर्पण करावा. याच्याने महालक्ष्मी खूप प्रसन्न होते. नागिनच्या पानावर खिरीचा प्रसाद अर्पण करावा. याच्याने सुद्धा महालक्ष्मी खूप प्रसन्न होते. मखाण्याची खीर महालक्ष्मीला खूप आवडते. तांदळाची खीर महालक्ष्मीला खूप आवडते. पानाचा विडा महालक्ष्मीला अर्पण करावा. कमलाचे फूल महालक्ष्मीला अर्पण करावे. कमलाचे फूल नसेल तर कमलगट्ट्याचा मणी महालक्ष्मीला अर्पण करावा. या दररोज 1 लोंग महालक्ष्मीला अर्पण केल्याने सुद्धा मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात. 11 वेळा महालक्ष्मीला 1 लोंग अर्पण करून महालक्ष्मी अष्टक या श्री सूक्ताचा जप करावा. अशाने सुद्धा महालक्ष्मी खूप प्रसन्न होते. अमावस्या गुरुवार मंगळवारी पौर्णिमा संक्रांती चांगल्या शुभ तिथीवर महालक्ष्मीला कुंकुम मार्चन करून श्री सूक्ताचा या व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करावा. त्याच्याने सुद्धा महालक्ष्मी खूप प्रसन्न होते. विष्णू गायत्री मंत्राचा ज्या घरात जप होतो त्या घरात माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही. त्या घरात भरभराटीचे आणि धनधान्याचे भांडार भरलेले राहतात. जो कोणी हे
लक्ष्मीचे आख्यान असे ऐकेल त्याला धनधान्यामध्ये वृद्धी लवकरच होईल आणि जर कर्ज असेल कर्ज दूर होईल, ज्या सिद्धी पाहिजे असतील, ज्या इच्छा असतील त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील, असे हे महालक्ष्मीचे आख्यान देवी भागवत पुराणातील होते. तर हे मी तुम्हाला ऐकवले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे महालक्ष्मीचे आख्यान, उपाय, स्तोत्र, मंत्र आवडले असतील. आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये काहीतरी नक्की करा. आपल्या गावाचे नाव तरी करा. शालिनी भक्तिसागर कथा, ते पण माझंच चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम ह्रीं श्रीं ह्रीं कमले कमलालयमहं प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा. जय श्री महालक्ष्मी प्रसन्नम.